मुसळधार पावसाने पुणे नाशिक महामार्गावर गेल्या 8 तासांपासून हा मार्गच ठप्प झालाय। महामार्गावर दोन्ही बाजूंनी 10 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्यात। पावसामुळे चाकणजवळील वाकी इथं ओढ्याचं पाणी पुणे नाशिक महामार्गावर आलंय, त्यामुळे गेल्या 8 तासांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे। त्यामुळे हजारो प्रवासी आणि मालवाहतूक वाहनं ही कोंडीत अडकली आहेत। पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास आणखी वेळ लागण्याची शक्यता आहे। प्रशासनाने वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केलं। क्षेत्रामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा थेट परिणाम चाकण औद्योगिक क्षेत्रावरती झाल्याचं पाहायला मिळते। त्यासोबतच पुणे नाशिक महामार्ग गेल्या 8 तासापासून ठप्प आहे। अवजड वाहनं रस्त्यावरती 8 ते 10 किलोमीटर रांगा लावून आहेत। खरं तर चाकण जवळील चाकण चौक, वाकी या परिसरामध्ये महामार्गावरती पाणी साचलेले, त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प आहे। खरं तर मागच्या 2 दिवसापासून वीकेंडला गेलेले पर्यटक असतील, चाकण औद्योगिक क्षेत्रातली औद्योगिक वाहतूक असेल ही ठप्प आहे। पाऊस सुरू आहे मुसळधार। काही वाहन चालक आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय किती वेळ झालाय तुम्ही इथं थांबून येत? हा, काय परिस्थिती आहे? नक्कीच 1 ते 1.5 तासापासून काही लोक थांबलेले आहेत, मात्र गेल्या 8 तासापासून अवजड वाहतूक थांबलेली आहे। पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे पुढील काळामध्ये पावसाचा जोर कायम राहिला तर अजूनही पुणे नाशिक महामार्ग बंद राहणार आहे। त्यासोबतच चाकण शहरातील 10 ते 15 गावं पाण्याखाली गेलेली आहेत। छोटे मोठे रस्ते पाण्याखाली आहेत, ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत। चाकणमध्ये एनडीआरएफची रेस्क्यू टीम दाखल झालेली आहे, त्यामुळे अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। प्रशासनाचे युद्ध पातळीवर आपत्ती व्यवस्थापन काम करते, मात्र सध्या पावसाचा जोर चाकण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आहे। त्यासोबतच पुणे नाशिक महामार्ग हा ठप्प झाल्यामुळे औद्योगिक क्षेत्रातली वाहतूकही ठप्प झालेली आहे। कंपन्या सध्या बंद ठेवण्यात आलेल्या आहे। पावसाचा जोर हा सकाळपासून वाढतोय, त्यामुळे चाकण परिसरातली सगळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चाकण, पुणे।